नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण मुंबई उच्च न्यायालयाची 2025 साठीची स्टेनोग्राफर या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं हायकोर्टाचं जे मुख्यालय आहे तर ते मुंबईला आहे आणि त्याचे जो खंडपीठ आहे तर नागपूर आणि औरंगाबाद या विभागामध्ये ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर मुंबई हायकोर्टामधले बॉम्बे इथलं जे मुख्यालय आहे तिथं 44 पदे असणार आहेत. नागपूर येथे 4 आणि औरंगाबाद येथे 8 अशी एकूण पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तरी जे विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टाच्या पदासाठी इच्छुक आहेत अर्ज करण्यासाठी त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. अर्ज करण्यासाठी ओपन कॅन्डिडेटसाठीचं वयोमर्यादा जी आहे ते 21 ते 38 आहे. SC ST कास्टमधूनच चालतं तुम्हाला 21 ते 43 आहे. हायकोर्टाचं जर एम्प्लॉय असाल तर तुम्हाला 21 ते एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो नसणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला डिग्री झालेलं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचा स्टेनोग्राफरचा कोर्स जो आहे तर तिथे झालेला असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे आहे शॉर्टलिस्टेड एक्झाम जे आहे 80 शब्द प्रति मिनिट या अनुषंगाने तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यासोबतच इंग्लिश 40 जे आहे इंग्लिश 80 इंग्लिश 40 झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे तर ही जाहिरात जी आहे स्टेनोग्राफर या पदासाठीची उच्च न्यायालय मुंबई यांची ही भरती जाहिरात आहे. कॅन्डिडेटसाठीचं अपॉइंटमेंट कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. तुमचे जे बेसिक इन्स्ट्रक्शन असतात ते मागितलेलं आहे. तर स्कीम ऑफ एक्झाम कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. तर इथं शॉर्टलिस्ट जे आहे टायपिंग स्किल टेस्ट जे आहे तर त्याची असणार आहे. वायवा असणार आहे 20 मार्काची. त्यानंतर जे आहे ही संपूर्ण जाहिरात जी आहे 2025 साठीची प्रसिद्ध झालेली आहे. तर इथं पार्टमध्ये तुमची वायवा टायपिंगचे टेस्ट जे आहे तर ते देण्यात आलेले. एक्झाम फी जी आहे तर ती 1000 रुपये असणार आहे. तर त्यानंतर कॅटेगरीनुसार ही तुम्हाला जाहिरात जी आहे तर ती पाहता येणार आहे. तर त्याच्या संदर्भात जे आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला हे जॉईन करा आणि आपलं यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते डिटेलमध्ये पाहता येईल. मी ते डिटेल व्हिडिओ जे आहे तर कॅटेगरीज वॅकन्सी किती आहे तर कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे स्टेनोग्राफर या पदासाठीची तर प्रसिद्ध झालेली आहे. तर व्हिडिओ जो आहे आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.